हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज आपण सकाळी एक व्हिडिओ पाहिलेला आहे. रिकामे मडके भरा आणि त्याच्यामध्ये संदेश देण्यात आला. काना या ठिकाणी लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये त्या घरचा द्राक्षरस संपला आणि तिथं पवित्र मरिया होती आणि पवित्र मरियेने येशूला जाऊन कळवलं की यांच्या घरचा द्राक्षरस संपला. आणि त्याच्यानंतर आम्हाला माहीत आहे की येशूनं सुरुवातीला नकार दिला, परंतु त्याच्यानंतर मग पवित्र मरियेने नौकरांना सांगितलं की हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. आणि मग येशूने त्या नौकरांना सांगितलं की तिथं 6 मडके होते, ते पाण्याने काठोकाठ भरा. आणि त्याने जेव्हा काठोकाठ भरले तेव्हा येशूनं म्हटलं, आता तुम्ही घेऊन जा. आणि त्या काठोकाठ भरल्यानंतर त्या तिथं पाण्याचा द्राक्षरस बनला. तर याच्यामध्ये चमत्कार काय आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे आम्हाला शिकवण्यासाठी आहे की आम्ही पुष्कळदा कसे आहोत, खाली मडक्यासारखे आहोत. तर आम्हाला तिथे एक पाणी सांगितलेलं आहे की पाणी एक जीवनाचं प्रतीक आहे. तर आमचं जीवन परमेश्वराच्या कृपेनं आपण भरलं पाहिजे, परमेश्वराच्या आशीर्वादानं भरलं पाहिजे, परमेश्वराच्या वचनानं भरलं पाहिजे. मग जेव्हा एकदा आमचं जीवन परमेश्वराच्या वचनाने, कृपेने, आशीर्वादाने भरलं, म्हणजे आपोआप चमत्कार होईल. आणि म्हणून आमचं जीवन खाली नसावं, खाली मडक्यासारखं नसावं, तर प्रभूच्या कृपेनं भरलेलं असावं. त्यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागते, प्रार्थना करावं लागते, बायबल वाचावं लागते, त्याचा संदेश ऐकावा लागते. आणि याच्यातून एक कमेंट्स मला आलेला आहे. मला खूप आनंद आहे की तुम्ही कमेंट केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे का, पवित्र मरियेला कसं माहीत की तिथं चमत्कार होणार आहे. तर खरोखर चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यावर आपल्याला विचार करता येते. आणि विचार करताना आम्हाला पुष्कळशा गोष्टी माहिती होतात, तर चांगली गोष्ट आहे. तर शास्त्राप्रमाणे आपण पाहतो, माता मरिया ही देवाने निवडलेली व्यक्ती. देवाने माता मरियेला येशूची आई होण्यासाठी निवडलं. आणि तेव्हा येशूची आई होण्यासाठी निवडले तेव्हा पवित्र मरियेकडे देवदूत येऊन म्हणतो. आम्ही लूक अध्याय 1 ओवी 28 पासून तर 38 पर्यंत आपण वाचतो. त्याच्यामध्ये आम्हाला समजते की देवदूत येऊन मरियेकडे येऊन म्हणाला, नमो हे कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, तू कृपा पावलेली स्त्री आहेस. अशा प्रकारे. आणि तू गर्भवती राहशील आणि तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. तेव्हा मरिया घाबरली आणि तिला असं वाटलं का माझं तर अजून लग्न झालेलं नाही आणि हे कसं काय संभव होणार, हे कसं काय होणार. तेव्हा माता मरिया म्हणाली. तेव्हा तेव्हा देवदूताने तिला म्हटलं, आम्ही ओवी 37 मध्ये वाचतो. लूक अध्याय 1 ओवी 37 मध्ये आम्ही वाचतो. 37-38 मध्ये आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, देवाला काहीच अशक्य नाही. प्रियजनो, हे फार महत्त्वाचं वाक्य आहे, फार महत्त्वाचं वचन आहे. आम्हाला विश्वास ठेवणे आहे याच्यावर. देवाला काहीच अशक्य नाही, हे देवदूताने पवित्र मरियेला म्हटलं. आणि त्या वचनानंतर मग मरियेनं विश्वास ठेवला की देवाला काहीच अशक्य नाही. पवित्र आत्मा पाठवू शकतो, कुवारीला आई बनवू शकतो. आम्हाला माहीत आहे, यशिया संदेष्टाने भविष्यवाणी केली होती. यशियाचं पुस्तक अध्याय 7 ओवी 14 मध्ये आम्ही वाचतो. तिथं भविष्यवाणी केली होती, कुवारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसव करेल आणि तिला मुलगा होईल आणि त्याचं नाव एम्मानुएल ठेवण्यात येईल. एम्मानुएल म्हणजे आम्हा बरोबर देव, म्हणजे देव प्रभू येशू आमच्यामध्ये राहण्यासाठी येईल. आणि हे देवदूताने मरियेला उघडकीस करून दिलं आणि म्हणून मरियेला माहीत होतं. आणि येशू कोण आहे? देवाचा पुत्र आहे. तो शब्द होता, शब्द
देहधारी झाला. योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1 ओवी 14 मध्ये आम्ही वाचतो. ओवी 14 मध्ये आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, शब्द देहधारी झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली. म्हणजे प्रभू येशू शब्द होता, शब्द देवाचा शब्द, त्याने आमच्यामध्ये आणि शब्द आणि देहधारण केले. आणि हे माता मरियेला माहित होतं. माता मरियेला एकदम माहित होतं का हा येशू दुसरा कोणी नाही तर देवाचा पुत्र आहे. आणि इथं जे संकट आलेलं आहे ते देवाच्या पुत्राला काहीच अशक्य नाही. आणि आम्ही वाचतो मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16 ओवी 26 मध्ये त्याच्यामध्ये आम्हाला वाचायला मिळते की मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 16 मध्ये आम्ही वाचतो, येशूने आपल्या शिष्याला विचारलं, लोक मला कोण म्हणून म्हणतात? तेव्हा बाकी सर्व शिष्य म्हणाले, कोणी म्हणाले का तुम्ही योहान आहात, संदेष्टा आहात, एलिया आहात. येशूने म्हटलं, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा पेत्राने काय म्हटलं, तुम्ही जिवंत परमेश्वराचा पुत्र आहात. म्हणजे पेत्राने ओळखले, मरियेनंही ओळखले. हे आमच्यासाठी एक संदेश आहे की आम्ही सुद्धा ओळखलं पाहिजे की येशू देवाचा पुत्र आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे. आणि जर येशू देवाचा पुत्र असेल तर काहीही करू शकते, त्याला काहीच अशक्य नाही. आमचा विश्वास काय आहे? येशू देवाचा पुत्र आहे. आपण विश्वास ठेवूया. आमच्या जीवनामध्ये जर कोणतेही संकट असेल तरी आपण हा विश्वास ठेवूया की देवाला काहीच अशक्य नाही. आणि मग देवाला काहीच अशक्य नाही म्हणजे येशूला काहीच अशक्य, काहीच अशक्य नाही देवाला. आपण विश्वास ठेवूया. जसं आपण विश्वास ठेवतो तसं घडेल. एक रक्तस्रावित पीडित महिलेने काय विश्वास ठेवला? मी जर येशूच्या कपड्याला स्पर्श केले तर मी बरी होईल. जसं आम्ही विश्वास ठेवतो तसं आमच्या जीवनामध्ये घडते. माता मरियेने विश्वास ठेवला. काय म्हटलं? हा तुम्हाला जसं सांगेल तसं करा. म्हणजे काय होईल? तुमची अडचण भागेल. इथं चमत्कार होईल. चमत्कार होईल म्हणजे होईल, कारण तो देवाचा पुत्र आहे, त्याला काहीच अशक्य नाही. आमच्या जीवनामध्ये सुद्धा कधी कधी संकट येते, दुःख येते, अडचण येते. आम्ही विश्वास ठेवूया. येशू जर आमच्यासोबत आहे आणि येशूकडे आम्ही प्रार्थना केली, येशूकडे विनंती केली तर आमचं संकट दूर होणार. परंतु आम्हाला विश्वास पाहिजे. आम्ही संदेह ठेवू नये. आपल्या मनामध्ये डाऊट येऊ नये, संदेह येऊ नये. आणि म्हणून येशूने म्हटलेलं आहे, तुम्ही प्रार्थनेमध्ये हे मागाल की ह्या पर्वताला समुद्रामध्ये टाकला जावं, असं जर समजा तुम्ही मनामध्ये प्रार्थना केली आणि तुमच्या मनामध्ये संदेह नाही आला तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे ते घडेलच आणि घडलंच असं विश्वास ठेवा आणि ते नक्की घडेल. प्रियजनो, हा विश्वासाचा भाग आहे. माता मरियेला, पवित्र मरियेला तिथं चमत्कार होईल असं कसं समजलं? तर हे विश्वासानं समजलं, येशूच्या वचनानुसार समजलं, देवदूताच्या संदेशानुसार समजलं. आपण विश्वास ठेवूया. विश्वासाशिवाय आम्हाला काही करता येत नाही. वचन आमच्यासमोर आहे, प्रभूचा मार्ग आमच्यासमोर आहे. आपण विश्वास करूया. जसं आपण विश्वास करतो तसं आमच्या जीवनामध्ये घडेल आणि विश्वासाने हे वचन आमच्या जीवनामध्ये आपण आत्मसात करूया.